हाय. वयात येणारी मुलं मुली, भांडणारे पालक आणि बरंच काही, हा आहे आजच्या व्हिडिओचा विषय. हा विषय घेण्यामागचं कारण हे की एक अशी केस माझ्याकडे आली होती 9वीतल्या मुलीची, की जिचं आत्ता एक प्रेम प्रकरण चालू आहे आणि अभ्यासात लक्ष उडालेलं आहे आणि घरचं प्रेशर आहे अभ्यासासाठी, मार्कांसाठी आणि काय करावं हे पालकांनाही समजत नाही आहे. तर अशी ही केस मी बघितली आणि तेव्हा असं वाटलं की हो, खूप जणांच्या घरी असं असू शकेल. खूप मुलं ह्याच्यातनं जात असू शकतील. तर यासाठी पालकांना काय मार्गदर्शन करता येईल, तर या व्हिडिओतून काहीतरी फायदा डेफिनेटली मिळेल, जर तुमच्या घरात पण असे काही प्रश्न असतील तर. तर ही मुलगी वयात येणारी आहे, 9वीतली आहे आणि गंमत अशी आहे ना, की ही जी वयात येणारी मुलं असतात, त्यांचं हे फुलपंखी वय असतं खरं तर. म्हणजे आत्ता ती प्रौढ होण्याची सुरुवात झालेली असते. त्यांच्या दृष्टीने एक खूप स्वप्नाळू असं वय आहे. आणि आजकाल तुम्ही बघितलं तर प्रेमात पडण्याचं वय असं सगळीकडे दाखवलं जातं. त्यामुळे त्यांनाही ते तसं वाटतं. पण सगळेच जण आपण ह्याच्यातनं गेलेले आहोत. तर खूप असं छान स्वप्नाळू वय असतं. नवीन पंख फुटायला लागलेत, नवीन विचार सुरू झालेत. आत्तापर्यंतच्या अनुभवांना अर्थ देण्याचं काम थोडंफार सुरू झालेलं असतं या मुलांचं. अशा सगळ्या वयामध्ये आणि याच वेळी नेमका अभ्यासाचा मात्र भरपूर ताण असतो त्यांच्यावर. 9वी-10वीची महत्त्वाची वर्ष त्यांची सुरू झालेली असतात. आणि अशा वेळेला पालक यांना नेमके काय मदत करू शकतात किंवा पालकांमुळे मुलांचं काय नुकसान होऊ शकतं, याविषयी आपण ह्या व्हिडिओत थोडंसं जाणून घेऊया. बघा, ही मुलगी प्रेमात पडली अशी ह्या आईवडिलांची तक्रार होती. मुलीशी जेव्हा बोलले ना, तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या, की गेली काही वर्ष तिच्या आईवडिलांमध्ये भांडणं चालू आहेत. आई-वडील अतिशय सुशिक्षित आहेत, म्हणजे ते दोघेही डॉक्टर आहेत. दोघांचं मिळून एक क्लिनिक आहे. दोघे एकत्रच काम करतात आणि तिथे त्यांचे काहीतरी फायनान्शियल डिस्प्यूट्स आहेत. बऱ्याच काही टेक्निकल गोष्टी पण आहेत आणि घरामध्ये पण त्या दोघांचं बिलकुल पटत नाही. तर ही सकाळपासून रात्रीपर्यंत ही त्यांची भांडणं बघतच मुलगी गेले कैक वर्ष त्या घरामध्ये आहे. आता जेव्हा ती वयात यायला लागली तेव्हा आई-वडिलांनी तिला 4 क्लास लावलेले आहेत. शाळा आहेच, प्लस 4 क्लास आहेत अशासाठी, की ती सकाळपासून रात्रीपर्यंत त्या सगळ्यामध्ये गुंतून राहावी. थोडक्यात म्हणजे आपल्याला सांभाळायला नको आणि तिनं इकडे तिकडे गुंतलेलं बरं, असा विचार करून तिला हे सगळं केलेलं आहे. ह्याच्यात तिला खरंच त्याची गरज आहे का? तिला ते सगळं करायची इच्छा आहे का? तिचा स्टॅमिना मुळात आहे का? स्वतः जर डॉक्टर असाल तुम्ही, तर तुम्ही स्टॅमिना या गोष्टीवर विचार करायला हवा होता. की आणि दुसरं असं की स्टॅमिना असेल तरी तिनं थोडं रिलॅक्स होण्यासाठी तिला वेळ नको? का तिने फक्त अभ्यासाचे क्लाससारखे करत राहायला हवेत? आणि मला खरंच नेहमी आश्चर्य वाटतं, पण आजही पालकांचे विचार तेच राहतात. मार्क म्हणजे सगळं आहे का? मार्क मिळवणं, आपल्या मुलाच्या एकाच दिशेने फक्त वाढ होणं तुम्हाला अपेक्षित आहे, की आपलं मूल एक चांगला माणूस होणं पण अपेक्षित आहे? तर इथे असं दिसतं, जेव्हा तुम्ही फक्त मार्कांच्या मागे लागता, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची व्यवस्था मुलांची करता, जी त्या मुलांसाठी अन्यायकारक आहे. ही मुलगी घरात भांडणं बघते, तिच्यासाठी तिचं काय, काय नाही हे विचारायला सुद्धा आईवडिलांना वेळ नाही, तिच्यासाठी वेळ नाही. साहजिकच ती मुलगी कोणाशी तरी मैत्री करते. तुम्ही को-एडच्या हाय-फाय शाळेमध्ये घातलेलं आहे. को-एडच्या शाळेत घातल्यानंतर तू फक्त मुलींशीच बोलायचंस, मुलांना फक्त मुलांशीच बोलायचं, असं होईल का? नाही होणार ना. तर तुम्ही ज्या शाळेत घातलं आहे तिथे ह्या गोष्टी होऊ शकतात, एकमेकांच्या प्रेमात मुलं पडू शकतात. तर आता ती मुलगी ज्या मुलाशी हे सगळं शेअरिंग करत होती तिच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल, त्या मुलाच्या ती प्रेमात पडली आहे. साहजिक आहे, दोघांमध्ये जवळीक तयार झाली, तो तिला आधार देत असेल. जे प्रेम तिला आईवडिलांकडनं हवं होतं, जो दिलासा हवा होता, त्यांचे काही प्रश्न फार मोठे नसतात. या विषयात मार्क कमी पडलेत किंवा असं काही छोटे मोठे, घरी आईवडील असे वागतात, असेच त्यांचे प्रश्न असणार. पण ते शेअर करायला सुद्धा विश्वासाचं कोणीतरी लागतं. तो विश्वास कदाचित त्या मुलानं तिला दिला आणि ती त्याच्या प्रेमात आहे आता. तो मुलगा पण आहे. ही गोष्ट तिनं तिच्या टीचरला सांगितली. ओके. टीचरनी ही गोष्ट आता आईला कसं सांगायचं हा तिला प्रश्न पडलेला आहे. कारण मुलीनं तर सांगितलं आईवडिलांना बिलकुल सांगू नका, नाही तर मला मारहाण होईल. कारण वडील कधी-कधी दारू जास्त घेतली तर मारतात सुद्धा. आणि हो, म्हणजे मी हे एका सोफिस्टिकेटेड कुटुंबाचं सांगते आहे, दारू पिऊन मारहाण मुलीला. का? तर खूप अपेक्षा आहेत, खूपच अपेक्षा आहेत. प्रत्येक विषयात
एक्सलंट असावं तिने, ही तिच्याकडनं अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्या अपेक्षेची पूर्तता करताना आपण काय करतोय ॲड ऑन, हा काही विचार नाही आहे. खूप पालकांना असं वाटतं की मी उत्तम क्लास लावला, उत्तम शाळा लावून दिली की माझं काम झालं आणि मी खायला प्यायला उत्तम घालतोय, गॅजेट्स आणून देतोय. हे पालकत्व नाही आहे. पालकत्वामध्ये विश्वास मिळवणं मुलांचा, मुलांशी एक नातं असणं, बंध असणं, इतका की कुठचीही गोष्ट मूल तुमच्याशी येऊन शेअर करू शकेल आणि सांगू शकेल असा विश्वास. अरे त्यासाठी पण थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. तो वेळच नाही आहे मुलांसाठी. तर हे सगळं कुठून येणार? तर साहजिकच मुलगी आणि पालकांची भेट होते रात्री. रात्री पण त्यांची भांडणं चालू असतात, त्यामुळे ती तिची जाऊन एकटीच होते. तर एवढा एकटेपणा ज्या मुलीमध्ये आहे, ती मुलगी काय करेल? तर नशीब तिने काही बरं वाईट केलं नाही स्वतःचं, तर ती प्रेमात पडली आणि ती त्या मुलाशी सगळं शेअर करते, त्याला सगळं सांगते. त्या मुलाशी सुद्धा बोलणं झालं आणि तो खरोखर म्हणजे तसाही तोही चांगलाच मुलगा आहे. तो तिला धीर द्यायचा प्रयत्न करतो. तो तिला जिथे मार्क कमी मिळालेत त्याच्यातनं कसं वर ये याबद्दल बोलतो. पण अर्थात वय असं आहे की ही जवळीकता अजूनही काही निर्माण करू शकते. हे कुठच्याही आईवडिलांना समजायला हवं. तुम्हीही त्या वयांमधनं गेलेले आहात. तर त्यामुळे जवळीकता झाल्यानंतर जे जे होतं तेही त्यांच्यात होत असावं, माहीत नाही. मुद्दा हा आणि ह्याचा इश्यू बनवण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो आहे हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं वयात येणारी जेव्हा मुलं असतात ना, तेव्हा जर शक्य झालं तर कुठच्या तरी एका पालकांनी घरी थांबावं त्याच्या आधीच थोडंसं, आणि आपल्या मुलांना वेळ देणं हे अगदी आपली प्रायोरिटी समजायला पाहिजे. कारण या मुलांचे खरंच खूप प्रश्न असतात, त्यांच्यावर खूप ताण असतात. त्यांच्या वयात येण्यामुळे जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे ती मुलं खूप बदलत असतात आणि ही तणावजनक स्थिती असते त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासोबत राहणं, त्यांना धीर देणं, त्यांच्यासाठी एक प्रेमाचा आधार देणारं असं कोणीतरी बनणं, कोणीतरी विश्वासाचं की ज्याला सगळं येऊन सांगता येईल असे आपण त्यांच्यासाठी असणं, ही त्या मुलांची गरज आहे. ना की तुम्ही किती पैसे देता, गॅजेट्स देता, किती हायफाय शाळा आहे आणि क्लास आहे, हे नाही आहे महत्त्वाचं. आणि आयुष्यातसुद्धा फक्त मार्क मिळवणं, फक्त एक काहीतरी बाह्य दिसणाऱ्या गोष्टी मिळवणं हे नाही आहे पुरेसं. माणूस म्हणून जर तुम्ही चांगले घडला नाही, तुमच्या अपेक्षा आता गंमत बघा, या आईवडिलांची अपेक्षा आहे की हिनं पार बोर्डात येण्यापर्यंतची तयारी करावी आणि ती मुलगी म्हणते की मला कधी कधी जीव द्यावासा वाटतो. केवढा डिफरन्स आहे दोघांच्या थॉट्समध्ये. तर ही दरी कशी भरून निघणार जोवर ते एकमेकांबरोबर बोलत नाही. बरं, बोलावं अशी स्पेस पण आईवडिलांनी ठेवलीच नाही आहे. एवढ्या अपेक्षांचं ओझं आहे की ते हे मान्य पण करायला तयार नाहीत की मुलगी कुठे कमी आहे आणि ती जर कुणाच्या प्रेमात आहे त्यांना कळलं तर ते अजून तिला मारतील किंवा अजून काही करतील. तर म्हणजे असे जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांचं खरोखर कठीण आहे. तर असं कुणाचंही होऊ नये. पालक आणि मुलं यांच्यात एक छान बॉन्ड असायला हवा आणि हे कुठच्या तरी टीचरनी, बाहेरच्या सायकॉलॉजिस्टनी किंवा अजून तिसऱ्यानीच कोणीतरी तुम्हाला येऊन सांगण्यापेक्षा तुमचाच संवाद असायला हवा. आणि तो ज्यांच्यामध्ये असतो त्यांच्या मुलांचे प्रश्न वयात येताना थोडेसे कमी असतील तर प्लीज हा प्रयत्न करा की आपल्या घरात आपल्या मुलांचे असे काही प्रश्न उद्भवू नयेत. यासाठी आपण काय करू शकू यावर थोडंसं विचार करायची आजच्या काळात तरी नक्की गरज आहे. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे.